हाय. रविवारी मी माझ्या माहेरी गेले होते आणि साडी घातली होती कारण माझा एकही ड्रेस इस्त्री नव्हता. माझी मोठी बहीण आणि अमूल्य पण सोबत होते. सर्वात आधी आम्ही दादाकडे गेलो. खुशीने अगदी प्रेमाने मस्त पावभाजी बनवली होती. ती खाल्ली, भरपूर गप्पा मारल्या आणि नेहमीप्रमाणे गौरीची काही ना काही उचकपाचक सुरूच होती. त्यानंतर आम्ही माझ्या भावाच्या म्हणजेच काकाच्या नर्सरीला गेलो. क्षीरसागर हायटेक नर्सरी ही नर्सरी उगवला आहे. तुमच्यापैकी ज्यांनी आधी या नर्सरीला भेट दिली असेल ना, त्यांनी नक्की कमेंट करा. काका इथे सर्व प्रकारच्या फळझाडांची, पालेभाज्यांची रोपे तयार करतो आणि नर्सरीसोबतच त्याची द्राक्ष बागसुद्धा तो खूप छान पद्धतीने सांभाळतो. त्यामुळे ना माझ्या पप्पांना त्याचा जास्तच अभिमान वाटतो. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून त्याने स्ट्रो टँक पण बांधला आहे. नर्सरीमध्ये एक सुंदर ऑफिस देखील तयार केलं आहे. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ना, त्याचा स्टाफ अनेक वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. त्यामुळे काका नसला तरी तिथला सगळा कारभार अगदी सुरळीत चालतो आणि होम डिलिव्हरीची सुविधाही उपलब्ध आहे. आणि माझी एक सवय तर ठरलेलीच, मी जेव्हा तिथे जाते ना, एका ट्रेमध्ये वेगवेगळ्या पालेभाज्यांची रोपं घेऊन येत असते. त्यानंतर आम्ही गेलो इशूला भेटायला. चलो भेटू उद्या. बाय.